जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, 2021 सालानंतर IPOचा एक ट्रेंड आलेला आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जिला शेअर मार्केटबद्दल माहिती नसते किंवा IPOबद्दल पण माहीत नसते, पण ती आपल्याला IPOमध्ये ॲप्लाय करताना दिसते. IPOमध्ये ॲप्लाय करण्याचं कारण काय असतं? चांगला परतावा. जेव्हा एखादी कंपनी एक्सचेंजवरती लिस्ट होत असते, तर ती IPOद्वारे एक्सचेंजवरती येत असते. मग जर आपण त्या ठिकाणी जर पैसा गुंतवला तर चांगले रिटर्न आपल्याला ताबडतोब आणि कमी वेळेमध्ये ते मिळत असतात, असा बहुतेक जणांचा गैरसमज असतो. त्यामुळे ते काय करतात, IPOमध्ये ॲप्लाय करतात. पण खरंच असं होत असतं का? आणि ज्या IPOमध्ये तुम्ही ॲप्लाय करताय त्याची जर तुम्हाला माहिती नसली तर तुमच्यासोबत काय धोका होऊ शकतो, तुम्हाला किती मोठं नुकसान होऊ शकतं हे तुम्हाला माहीत पण नाही आहे. आता ज्या व्यक्तींनी अभ्यास केलेला असतो त्यांना तर माहीत असतं की मी कोणत्या ठिकाणी गेलं पाहिजे, कोणत्या IPOमध्ये मी ॲप्लाय केलं पाहिजे हे त्यांना माहीत असतं. पण खूप सारे बिगिनर असतात, आपल्यासारखे सामान्य व्यक्ती असतात की त्यांना हे माहीतच नाही आहे, त्यामुळे त्यांच्याकडून खूप मोठ्या चुका होत असतात. मग आज आपण हेच जाणून घेणार आहोत की जर तुम्हाला IPOमध्ये ॲप्लाय करायचं असेल तर तुम्ही कोणत्या IPOमध्ये ॲप्लाय केलं पाहिजे, कोणत्या IPOला तुम्ही टाळलं पाहिजे. तर हा व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करत जाऊ नका आणि जर व्हिडिओ आवडत असेल ना तुम्हाला, तर त्याला एक छानसे कॉमेंट पण सर्वांनी करायचे आणि लाईक तर नक्कीच करायचे, ठीक आहे. आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल, म्हणजे व्हिडिओला जर पहिल्यांदा बघत असेल, तर त्यांनी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं ना त्यावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून जो पण व्हिडिओ मी अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन पण तुम्हाला ताबडतोब मिळत असतं. कारण की मी एखादा व्हिडिओ बनवतोय तर तुमच्यापर्यंत तो कसा पोहोचेल, तर त्यासाठी मग तुम्ही बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करायचे, तुम्हाला ताबडतोब नोटिफिकेशन मिळेल, तुम्ही ताबडतोब त्या व्हिडिओला बघू पण शकतात. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, 2021 सालानंतर म्हणजे जेव्हा कोविड आलेला होता, कोविडनंतर आपण जर बघितलं तर खूप सारे व्यक्ती शेअर मार्केटमध्ये एंटर झाला. म्हणजे खरी स्टॉक मार्केटमध्ये एंट्री जी झाली लोकांची ती 2020 नंतरच. कारण की कोविडमध्ये प्रत्येकजण घरी होता, तेव्हापासूनच खूप सारे व्यक्ती या स्टॉक मार्केटमध्ये आलेले आहेत. आणि त्यानंतर खूप सारे IPO पण आले. IPO म्हणजे काय? इनिशियल पब्लिक ऑफरिंग. जेव्हा एखाद्या कंपनीला फंडची गरज असते, कॅपिटलची गरज असते, तेव्हा ती कंपनी आपल्याजवळ असलेले शेअर्स असतात ते पब्लिकला ऑफर करतात. ते ऑफर केल्यानंतर त्यांच्याकडे काही पैसा येत असतो, मग तो पैसा ते आपल्या बिझनेसच्या विस्तारासाठी वापरतात किंवा कंपनीवरती काही लोन वगैरे असेल ते लोन कमी करण्यासाठी कंपनी हा पैसा वापरत असते. मग जेव्हा पण कंपनी IPO घेऊन येत असते, IPO आला की त्याच्यानंतर ती कंपनी एक्सचेंजवरती लिस्ट होत असते. म्हणजे पहिले असते प्रायमरी मार्केटमध्ये, नंतर ती येत असते सेकंडरी मार्केटमध्ये. आता खूप सारे व्यक्ती मग IPOमध्ये ॲप्लाय करतात. आजकाल प्रत्येकाचं एक डीमॅट अकाउंट असतंच आणि प्रत्येकाला वाटतं की मी कमी वेळेमध्ये मोठा पैसा पण बनवला पाहिजे, त्यामुळे खूप साऱ्या व्यक्ती काय करतात, IPOमध्ये ॲप्लाय करतात. आता काही जणांना तर IPO काय असतं, IPOचा फुल फॉर्म त्यांना विचारला तर हे सुद्धा त्यांना माहीत नसतं, लक्षात घ्या. त्यामुळे हा अभ्यास तर आपण नक्की ठेवलाच पाहिजे. IPO म्हणजे काय असतं? इनिशियल पब्लिक ऑफरिंग. इनिशियल म्हणजे काय? सुरुवात. पब्लिकला कंपनी काय करते? इनिशियली शेअर ऑफर करते, त्यालाच आपण IPO असं म्हणत असतो. मग आपण जेव्हा IPOमध्ये ॲप्लाय करायचं, हे बघा, मी तर म्हणेल की प्रत्येक गोष्टीचा तुमचा अभ्यास असलाच पाहिजे. तरी पण तुम्हाला जर ॲप्लाय करायचं असेल तर तुम्ही कोणत्या IPOमध्ये ॲप्लाय करायला पाहिजे. आता IPOचे 2 टाईप असतात. एक टाईप नसतो, 2 टाईप असतात. एक असतो मेन बोर्ड IPO, एक असतो मेन बोर्ड IPO आणि दुसरा जो असतो SME IPO. असे 2 टाईप असतात. खूप साऱ्या व्यक्तींना हे टाईप माहीत नसतात, त्यामुळे त्यांच्याकडून होतात चुका. आता मेन बोर्ड IPO म्हणजे काय असतं, तर याच्यामध्ये येणाऱ्या कंपनी ह्या मोठ्या असतात आकाराने. म्हणजे कोणतं? मार्केट कॅपनुसार पण त्या मोठ्या असतात कंपन्या, त्यांच्याकडे त्यांचा बिझनेस पण मोठा असतो. अशा कंपन्या मेन बोर्ड IPOमध्ये येत असतात. मग जेव्हा तुम्हाला मेन बोर्ड IPOमध्ये ॲप्लाय करायचं असतं, त्याच्यासाठी तुम्हाला पैसा कमी लागतो. एखादी व्यक्ती म्हटली ना की मला आता IPOमध्ये ॲप्लाय करायचं आहे, ठीक आहे, मग ती काय करणार? IPOमध्ये ॲप्लाय करणार. मग हे IPOमध्ये ॲप्लाय करण्यासाठी तुम्हाला जो फंड लागतो, जे कॅपिटल लागतं, हे कॅपिटल लागतं कमी. म्हणजे जी ॲप्लिकेशनची साईज म्हणतो आपण, बघा त्याला, तुम्हाला जास्तीत जास्त 10,000 ते 15,000च्या दरम्यान या ठिकाणी पैसा लागतो. एवढा पैसा तुमच्याजवळ असेल तर तुम्ही मेन बोर्डचे जे IPO येत असतात ना त्याच्यामध्ये ॲप्लाय करू शकतात. आता जेव्हा पण एखाद्या कंपनीचे शेअर्स तुम्ही IPOमध्ये घेत असतात ते घ्यावे लागतात तुम्हाला लॉटने. लॉटने घ्यावे लागतात. म्हणजे काही वेळेला तो 20 शेअरचा एक लॉट असू शकतो, काही वेळेला तो 40 शेअरचा पण एक लॉट असू शकतो. आपण समजूया की इथे 40 शेअरचा हा एक लॉट झाला. इथे तुम्हाला सिंगल शेअर बाय सेल करता येत नसतो IPOमध्ये, तुम्हाला लॉटनेच घ्यावे लागतात.
मग जेव्हा तुम्हाला ते विकायचे, जेव्हा कंपनी एक्सचेंजवरती लिस्ट होत असते, समजा मी म्हणतो की ABC नावाची कंपनी होती, तुम्ही तिच्यामध्ये ॲप्लाय केलेलं आहे मेन बोर्डमध्ये, ती कंपनी एक्सचेंजवरती झाली लिस्ट, एक्सचेंजवरती लिस्ट झाली आणि तुम्हाला इथं चांगले गेन पण मिळत आहे, म्हणजे चांगलं प्रॉफिट पण तुम्हाला इथे दिसतं आहे, 20-30% प्रॉफिट दिसतं आहे. आणि तुम्ही म्हटले की मला हे 40 शेअर आहे ना तसेच ठेवायचे, तुम्ही ठेवू शकतात. किंवा तुम्हाला वाटलं या 40 शेअरमधून मला 20 शेअर जे आहेत ना ते विकायचे, म्हणजे काय करायचं, 20 शेअर मला इथे सेल करून टाकायचे, तुम्ही विकू शकतात त्यांना. तुम्हाला वाटलं 10 शेअर विकायचे, तुम्ही 10 पण विकू शकतात. तुम्हाला वाटलं 5 शेअर विकायचे, तर तुम्ही 5 शेअर पण विकू शकतात. ठीक आहे. हे कशामध्ये होत असतं, मेन बोर्ड IPOमध्ये होत असतं. मग इथे काय, तुम्हाला एकतर कमी पैसा लागतो आहे, त्यामुळे प्रत्येकजण इथे ॲप्लाय करू शकतो. त्यानंतर विकायची जेव्हा वेळ येत असते, तिथं घेणारे आणि विकणारे पण जास्त असतात, म्हणजे आपण त्याला म्हणतो लिक्विडिटी. मग हे जे मेन बोर्ड IPO होत असतात ना, याच्यामध्ये तुम्हाला अडचण नसते ॲप्लाय करण्यासाठी, म्हणजे तुम्हाला पैसा पण कमी लागतो आहे आणि विकायची वेळ आली समजा शेअरला, तर तिथे घेणारं पण कोणी ना कोणी असतोच, म्हणजे तिथे लिक्विडिटी असते जास्त, लिक्विडिटी जास्त असते. लक्षात आलं का? मेन बोर्ड IPO होत असतात. मग हे मेन बोर्ड IPOच्या कंपन्या ज्या असतात, आपले जे NSE आणि BSE एक्सचेंज असतात, NSE/BSE, हे जे एक्सचेंज असतात ना, ह्या एक्सचेंजवरती या स्टॉकची काय होत असते, मग लिस्टिंग होत असते. मग आपण कोणी एखाद्या व्यक्तीने समजा IPOमध्ये अप्लाय केलेलं नसेल पहिले, पण ही कंपनी एक्सचेंजवरती आली NSE किंवा BSEवरती, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही शेअर्स खरेदी पण करू शकतात किंवा विक्री पण करू शकतात. मी खरेदी केलेली नव्हती IPOमध्ये. जेव्हा कंपनी एक्सचेंजवरती आली, तिथे ट्रेडिंग व्हायला लागली, मी जातोय तिथे, मी म्हटलो मला 5 शेअर या कंपनीचे खरेदी करायचे, मी आरामात करू शकतो, अडचण नाही आहे. मला वाटलं 1 शेअर खरेदी करायचा, करू शकतो. मला वाटलं 100 शेअर खरेदी करायचे, मी करू शकतो. मी ते शेअर खरेदी करू शकतो. लक्षात आलं ना तुम्हाला? म्हणजे पाहिजे तेवढे शेअर्स आपण खरेदी विक्री करू शकतो मेन बोर्डच्या IPOमध्ये. पैसा पण आपल्याला IPOमध्ये कमी लागणार. ठीक आहे, आलं लक्षात आहे सर्वांना? आता दुसरा जो टाईप असतो तो म्हणजे SME IPO. SME म्हणजे काय असतं? SME म्हणजे काय असतं? स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, ज्या छोट्या कंपन्या असतात, आकाराने छोट्या असतात, आकाराने छोट्या असणाऱ्या कंपन्या, त्यांना आपण काय म्हणत असतो? SME IPO म्हणत असतो, म्हणजे छोटी कंपनी. जर आपण एक रिलायन्सचं नाव म्हणतोय ना, मी तुम्हाला एक उदाहरण देतो की रिलायन्स कंपनी आहे, ही खूप मोठी आहे, सर्वांना माहीतच आहे नाव तिचं, ठीक आहे. आणि ही एक ABC नावाची कंपनी छोटी कंपनी आहे, तिचा बिझनेस छोटा आहे, त्यामुळे आपण तिला काय म्हणणार? SME कंपनी म्हणणार. मग आता SME IPO पण येत असतात. चला ठीक आहे, आता मोठे मोठे बिझनेस असतात, त्यांच्यासाठी लोन मिळतं, त्यानंतर ते IPO आणू शकतात. या छोट्या कंपन्यांसाठी पण ही सुविधा दिलेली आहे की तुम्ही तुमच्याजवळ असलेले शेअर हे पब्लिकला ऑफर करू शकतात आणि त्यामधून तुम्ही पैसा मिळवू शकतात. जसं आपण मेन बोर्ड IPOमध्ये बघितलेलं होतं ना, की इथे पण आपल्याला काही पैसा लागतो IPOमध्ये ॲप्लिकेशन देण्यासाठी. या SMEमध्ये पण आपल्याला ॲप्लाय जेव्हा करायचं असतं, इथे पण आपल्याला पैसा मोजावा लागतो. फुकट काही आपल्याला IPO मिळत नसतो, इथे पण पैसा आपल्याला द्यावा लागतो. जेव्हा आपण ॲप्लाय करणार, आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसा आपला ब्लॉक होत असतो. जेव्हा आपल्याला शेअर अलॉट होत असतात, तो पैसा कट होणार, किंवा तुम्हाला समजा जर शेअर मिळाले नाही, तर मग मात्र तुमचा पैसा रिफंड होऊन जात असतो तुमच्या बँक अकाउंटमध्ये. आलं लक्षात? आता हे SME IPOबद्दल आपण बघू. तर इथे जेव्हा तुम्हाला ॲप्लाय करायचं असतं, ॲप्लाय करण्यासाठी तुम्हाला मोठा फंड पाहिजे असतो, ठीक आहे. कॅपिटल तुम्हाला लागतं जास्त, कॅपिटल लागतं जास्त तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे 1 लाख रुपयांच्याच वरती तुम्हाला या ठिकाणी काय कॅपिटल लागतं आहे. एवढं कॅपिटल तुमच्याकडे असेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. इथे पण आपल्याला जे शेअर खरेदी करायचे असतात IPOमध्ये, ते पण लॉटनेच करायचे असतात. पण ह्या ठिकाणी असणारी लॉट साईज जी असते ना, ती असते मोठी. आता तर सेबीचा नवीन नियम आलेला आहे, आता हे नियम बदलत राहतात बघा, ठीक आहे. नियम बदललेले आहे की SME IPOमध्ये जेव्हा तुम्हाला अप्लाय करायचं असतं IPOमध्ये, तर तिथे तुम्हाला 2 लॉट खरेदी करावे लागतात. मी म्हणतो की इथे लॉट साईज आहे ना 1000 शेअरची, 1000 शेअर, 1000 शेअरचा काय झाला, 1 लॉट झाला. जेव्हा तुम्ही IPOमध्ये अप्लाय करणार ना, तुम्हाला इथे 2000 शेअर खरेदी करावे लागतात. म्हणजे तुम्हाला 2 लॉट इथे खरेदी करावे लागतात. 1 लॉट तुम्हाला खरेदी करता येत नसतो. मग बघा, जर 1 लॉट 1 लाखाचा असेल आणि IPOमध्ये तुम्ही बंधनकारकच आहे की तुम्हाला 2 लॉट खरेदी करायचे, तर तुम्हाला पैसा किती लागेल? मग इथे 2 लाख रुपये लागेल. मग 2 लाख रुपये प्रत्येकाजवळ असतात का? नसतात. आपल्यासारखी सामान्य माणसं आहे की मला एकाच IPOमध्ये 2 लाख रुपये लावायचे आणि एक IPO तिथे फक्त 14,000 रुपये लागते, तर बहुतेक सारेजण इथे ॲप्लाय करत नाही मग, कारण की इथे
जास्त पैसा आपल्याला मोजावा लागतो आहे. पण ज्यांना माहीत नसतं SME-IPO ते काय करतील, बँक अकाउंटमध्ये तुमचं जे सेव्हिंग बँक अकाउंट असतं त्याच्यामध्ये 2 लाख रुपये काय 5 लाख रुपये पडलेले असतील, तुम्ही ॲप्लाय करून देणार. तुम्हाला ती माहीतच नाही ना कन्सेप्ट काय. तुमचा पैसा इकडे ब्लॉक होऊन जातो किंवा तुम्हाला शेअर मिळाले तर तुमचा पैसा मग तिथे कट होऊन जाणार. तुम्ही तर फक्त गेन बघताय ना, तुम्ही प्रॉफिट बघत असतात फक्त. मग इथं काय होत असतं की ह्या ठिकाणी घेणारे कमी असतात. तुम्ही म्हणणार की मग याला कोणीच खरेदी करत नाही का? नाही, खरेदी करणारे खूप जण असतात. आजकाल जे SME-IPO ना ते पण ओव्हर सबस्क्राईब व्हायला लागलेले आहेत. ठीक आहे, सबस्क्रिप्शन खूप असतं त्यांचं पण इथं रिस्क कोणती असते हे सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, रिस्क कोणती असते, तुम्हाला तर इथे जास्त पैसा मोजावा लागतो. एकतर तुम्ही प्रॉफिट बघताय फक्त की मी जर 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, ही झाली माझी इन्व्हेस्टमेंट, बरोबर. आणि समजा स्टॉक जेव्हा एक्सचेंजवरती लिस्ट होतो आहे आणि त्या ठिकाणी मला जर 20% रिटर्न ताबडतोब जर मिळाले समजा लिस्टिंगनंतर ताबडतोब, तर तुम्ही काय म्हणणार, मी 2 लाख इन्व्हेस्ट केले ना तर मला 40,000 रुपयांचं प्रॉफिट ताबडतोब पडतं. म्हणजे हे प्रॉफिट तुम्हाला जास्त दिसतं. पण दुसऱ्या बाजूने विचार करा की हीच कंपनी जी आहे हिची शेअरची प्राईस डिस्काउंटमध्ये ओपन झाली तर, म्हणजे हा स्टॉक एक्सचेंजवरती लिस्ट झाला आणि 20% मायनसमध्ये आपल्याला जर दिसला तर सरळ आपल्याला इथे 40,000 रुपयांचं काय दिसतंय, नुकसान, हा लॉस दिसतोय. मग हा लॉस कोण बघेल? ही एक अडचण झाली. तुम्ही प्रॉफिट बघतात फक्त पण लॉस पण तुम्हाला इथे होणार असतो. आता त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आपण मेन बोर्ड IPOमध्ये होतो ना, तुम्हाला वाटलं की कंपनी एक्सचेंजवरती लिस्ट झाली, तुम्हाला 5 शेअर सेल करून टाकायचे होते, 40 शेअर तुम्ही करू शकत होते. पण जेव्हा पण तुम्ही SME-IPOमध्ये येत असतात, एक लॉट 1,000 शेअरचा आणि तुम्ही म्हटले की चला हे निगेटिव्ह दिसतंय मला किंवा प्लसमध्ये दिसतंय, 20% प्रॉफिटमध्ये पकडतो की तुम्हाला दिसतोय तो स्टॉक. मग तुम्हाला वाटलं की याच्यातले 100 शेअर आपल्याला विकून टाकायचे, 100 क्वांटिटी आपल्याला विकून टाकायच्या आहे, तर त्या विकता येत नाही. मग तुम्ही म्हणणार आपण काय विकू शकतो, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण लॉटच विकावा लागतो इथे. म्हणजे 1,000 शेअरचा एक लॉट असतो, तो लॉट तुम्हाला विकावा लागेल. आणि समजा एखाद्या व्यक्तीला खरेदी करायची इथे शेअरची, SME कंपनी असणार एखादी, तिचे शेअर खरेदी करायचे सेकंडरी मार्केटमध्ये जेव्हा ती लिस्ट होत असते, तर तिथे पण तुम्ही सिंगल शेअरला बाय सेल करू शकत नाही. तिथे पण तुम्हाला जे शेअर बाय करायचे असतात ना ते लॉट नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली तुम्हाला की SME-IPO जे येत असतात ना, यांच्यामध्ये जे ट्रेडिंग होत असतं ते लॉटने होत असतं. जसं तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी यांच्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग करतात, तिथे एक लॉट साईज असते बघा, लॉटने तुम्हाला शेअर खरेदी करावे लागतात, तिथं एक कॉन्ट्रॅक्ट असतं. तशाच पद्धतीने SME-IPOमध्ये कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, पण इथं काय असतं की लॉटने तुम्हाला त्या शेअरची खरेदी विक्री करावी लागते. मग इथे आली ना रिस्क, आणि आपल्याजवळ एवढा मोठा फंड पण नसतो, त्यामुळे खरेदी करणारे पण फार कमी असतात त्या ठिकाणी. मग प्रॉब्लेम काय होत असतो, जर तुम्ही SME-IPOला चुकून ॲप्लाय केलं, तुम्हाला प्रॉफिट पण होत असेल आणि जेव्हा तुम्हाला विकायची वेळ येत असते, तुम्हाला इथे लॉटने विकावं लागतं. मग लॉटने विकताय तुम्ही तर घेणारा पण पाहिजे तिथे. घेणारा नसला तर काय बोलू, घेणारे असतात पण काय होत असतं त्या ठिकाणी लिक्विडिटी असते कमी. लिक्विडिटी कशी असते, कमी असते. म्हणजे ही पण रिस्क तुमच्यासोबत बनलेली असते नेहमी लिक्विडिटीची. म्हणजे जे बायर आणि सेलर असतात ना, इझिली अवेलेबल नसतात. तुमच्यासोबत इथे काय होऊ शकतो, धोका, तुम्हाला इथे पुन्हा नुकसान पण होऊ शकतं. काही वेळेला असं होतं ना की एक चांगली कंपनी असते मेन बोर्डची, 40 शेअर आहे ना, चला ठीक आहे, खाली आला पडला आहे, आपण काय करतो, थोडं क्वांटिटी कमी करून टाकतो, 5-10 विकून टाकतो, बाकीचे ठेवू आपण, किंवा प्रॉफिट मिळालं विकून टाकू, काही ठेवू आपण. पण इथे तुम्ही SME-IPOमध्ये नाही करू शकत ना, तुम्हाला लॉटच विकावा लागतो पूर्ण, किंवा लॉटच खरेदी करावा लागतो. ही रिस्क तुमच्यासोबत बनलेली असते. त्यामुळे हे जे SME-IPO असतात ना, ते फार रिस्की असतात. मी जर म्हटलं की मला एका शेअरमागे 20 रुपयांचं प्रॉफिट होतं, म्हणजे 120 रुपये शेअर प्राईज आहे, बरोबर, 120, आणि मी काय म्हणतो की मला 120 रुपयाने सेल करायचे, मी एक सेलर आहे, सेलर. पण बायर जो असणार ना, तो काय म्हणणार की मला 110 रुपयाने खरेदी करायचे. म्हणजे काय होतं, इथं जी बीड आणि आस्क प्राईज असते ना, बीड आस्क म्हणा किंवा ऑफर प्राईज म्हणा, यांचा डिफरन्स जो स्प्रेड असतो ना, हा तुम्हाला नेहमी जास्त दिसतो. म्हणजे तो जास्त जर दिसत असेल तर आपण काय म्हणणार त्याला की लिक्विडिटी त्या शेअरमध्ये कमी आहे. आणि जे SME शेअर असतात ना, त्यांच्यामध्ये लिक्विडिटी नेहमी आपल्याला कमी बघायला मिळते, तिथे स्प्रेड मोठा बनत असतो त्यांचा. त्यामुळे हे SME-IPO जे असतात ना, रिस्की असतात. मग तुम्हाला जर ॲप्लाय करायचं असेल तर मग तुम्ही कोणत्याला केलं पाहिजे? मी तर म्हणतो की जोपर्यंत कंपनी एक्सचेंजवरती लिस्ट होत नाही तोपर्यंत ते ॲप्लाय नाही करायला पाहिजे. मग तुम्ही म्हणणार तुम्ही तर काहीतरी वेगळंच सांगताय. खरंच, कारण की जोपर्यंत कंपनी एक्सचेंजवरती लिस्ट होत नाही
तोपर्यंत आपल्याला माहीत नसतं कंपनी कशी आहे, त्या कंपनीची शेअर प्राईस कशी चालते हे माहीत नसतं, त्या कंपनीचे काही फंडामेंटल असतात ते आपल्याला माहीत नसतात. पण एकदा कंपनी बाजारात आली की आपल्याला समजतं मग ते सर्व. आता काहींना जर ॲप्लाय करायचंच असेल की नाही मला राहवतच नाही सर, मला ॲप्लाय करायचं आहे, मग सरळ तुम्ही मेन बोर्डच्या कंपन्यांमध्ये गेलं पाहिजे. मग आता हे मेन बोर्ड आणि SME IPO ओळखायचं कसं ॲप्लाय करताना? ठीक आहे, चॉईस तुमची असते. आता काही जण म्हणतात मला करायचंच आहे SME IPOला, करा. तुम्ही रिस्क घेऊ शकता तर तुम्ही करू पण शकतात, अडचण नाही आहे. पण ओळखायचं कसं की ही मेन बोर्डची कंपनी आहे की SME कंपनी आहे? त्यासाठी आपण जाऊया झेरोदावरती. झेरोदाचं हे पेज आहे, इथे आपण बीडवरती जायचं असतं. जेव्हा आपल्याला IPOमध्ये अप्लाय करायचं असताना आपण इथे बीडवरती क्लिक करत असतो. आपण जाऊया बीडवरती. मी इथे क्लिक करतो बीडवरती. आता इथे आपल्याला दिसतात बघा जे पण रिसेंट IPO आलेले आहेत ना, ते नावे आपल्याला दिसतात किंवा क्लोज झालेले त्यांची पण नाव आपल्याला इथे दिसतात. मग बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की एक मेन डिफरन्स जो असतो मेन बोर्डचा आणि SMEचा तो काय असतो, तर लॉट साईजचा असतो. एकतर मेन बोर्डमध्ये लॉट साईज थोडी छोटी असते आणि SME IPOमध्ये लॉट साईज थोडी मोठी असते. तर मग आपण इथे सरळ ओळखू शकतो की एक नंबरची जी कंपनी आहे ना, लेझर पॉवर अँड इन्फ्रा, बघा याचा IPO म्हणजे याची ऑफर जी चालू होती 9 ते 13 जुलै दरम्यान. आता इथे प्राईस बँड दिलेला असतो, सर्वांना माहीतच असेल. आता इथे बघा मिनिमम अमाऊंट आपल्याला किती लागते, 14,980. आपण म्हटलो ना की 10,000 ते 15,000च्या रेंजच्या दरम्यान आपल्याला पैसा लागणार मेन बोर्ड IPOसाठी, आणि इथे 70 क्वांटिटी फक्त. मग तुम्हाला लक्षात येईल की इथे फंड कमी लागतो आहे, इथे लॉट साईज कमी, याचा अर्थ हा मेन बोर्ड IPO. मग तुम्ही इथे जाऊन ॲप्लायवरती क्लिक करून पुढची प्रोसेस करू शकतात. आता हा दुसरा आहे डेव्हसन कॅटलिस्ट, ही कंपनी. याच्या पुढे लिहूनच आलेलं असतं, आजकाल देतात बघा प्लॅटफॉर्म, इथे SME लिहिलेलं आहे. मग काय समजायचं, ही डेव्हसन जी कंपनी आहे ना, ही आहे SME. म्हणजे हा IPO जो आहे हा कोणता SME IPO. आता बघा याची पण 9 ते 13 जुलै दरम्यान ऑफर चालू आहे. हे प्राईस बँड असतं. आता बघा इथे क्वांटिटी 2400 दिलेली आहे बघा, लक्षात आलं ना, 2400 क्वांटिटी, 1200चा एक लॉट, 1200 शेअरचा एक लॉट, 2 लॉट म्हणजे किती झाले, 2400 शेअर. आलं लक्षात. आणि आता ह्या IPOमध्ये ॲप्लाय करण्यासाठी तुम्हाला लागत आहे 2,83,200 रुपये. एवढा मोठा फंड आपल्याजवळ असतो का हो? काही वेळेला काय होत असतं माहिती आहे का, आपल्या सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये 5-6 लाख रुपये पडलेले असतात. पण आपल्याला माहीत नाही ही SME IPO काय, आपण सरळ लावून मोकळं होतो ना, तुमचा फंड एवढा ब्लॉक होऊन जातो किंवा तुम्हाला शेअर अलॉट झाले, एवढा फंड तुमचा मायनस होऊन जातो आणि तिथे नाही गेन मिळाले तुम्हाला. तो शेअर जर 20% खाली गेला, मागे एकदा झालं होतं आता थोड्या दिवसांपूर्वीच, तो कंटिन्युअसली खालीच येतो आहे शेअर, SME शेअर येतो. अहो किती मोठं नुकसान झालेलं असेल तुमचं तिथं, तुम्ही विचार करता का? आणि नाही रिकवर झाले हे शेअर, ठीक आहे, छोट्या कंपन्या असतात, नाही रिकवर झाले तर तुम्हाला खूप दिवस लॉस पण सहन करावा लागू शकतो. तुमचा एवढा फंड ब्लॉक होणार असतो. हा मोठा फंड असतो, लक्षात घ्या. कोणाजवळ असेल मोठा पैसा, पण सामान्य माणसासाठी हा पैसा खूप मोठा झाला, 2,83,000 रुपये. तसं मेन बोर्डमध्ये नसतं. मेन बोर्डमध्ये बघा तुम्हाला 15,000 रुपये लागणार आहे, 20% खाली गेला 3,000 रुपये लॉस दिसेल फक्त. पण इथे बघा बरं कॅल्क्युलेशन करून, जवळजवळ 50,000 ते 60,000 रुपयांचं नुकसान तुम्हाला दिसणार आहे 20% खाली म्हटल्यावरती. इथे एवढं दिसणार नाही नुकसान. हा फायदा होत असतो मेन बोर्डमध्ये, ठीक आहे. आणि तुम्हाला थोड्या क्वांटिटी पण इथे सेल करता येतात मेन बोर्डमध्ये. या SME IPOमध्ये तुम्हाला ते सेल करता येत नाही, लॉटच विक्री करावा लागतो तुम्हाला किंवा लॉटच खरेदी करावा लागतो. त्यामुळे त्या ठिकाणी लिक्विडिटीचा इश्यू पण येत असतो. तर ही माहिती फार महत्त्वाची असते, जेणेकरून आपल्याला जर माहीत असेल ना तर आपण योग्य कंपनीमध्ये गुंतवणूक करू, आपण फसणार नाही. रिस्क आपली कमी असते तिथं. रिस्क कोणत्या ठिकाणी जास्त, रिस्क कोणत्या ठिकाणी कमी, हे आपल्याला समजतं मग, ठीक आहे. तर माझ्या मते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की समजलेलं असेल की मग आपण कोणत्या IPOमध्ये ॲप्लाय केलं पाहिजे. मेन बोर्ड IPOमध्ये अप्लाय केला पाहिजे की SME IPOमध्ये अप्लाय केला पाहिजे. कोणते IPO आपल्यासाठी रिस्की असतात, कोणते IPO आपल्यासाठी रिस्की नसतात, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक कॉमेंट नक्की करायचं तुम्ही. या ठिकाणी मात्र निष्काळजीपणा करू नका. खूप साऱ्या व्यक्ती व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करायचं विसरून जातात. तसं करायचं नाही आहे, लाईक कॉमेंट नक्की करायचं, ठीक आहे. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.